अरे यार वाढा ना लवकर, किती वेळ झाला? मला तर आवत नाही, लवकर आणचं. घ्या. आधी तिच्यामुळे लेट झाला. एक मिनिट, माझ्यामुळे काहीही लेट वगैरे झालं नाही. आली आईच्या आठवणाची उपळून आली. भरपूर जेव, खूप जेवण केलं. मस्त झालंय सगळं, खूप छान. हे घे. अनु, आज तू बर्थडे पार्टीला का नाही आलीस ग? अगं सपरे सरांनी एक खूप इम्पॉर्टंट केस दिली होती माझ्याकडे, आणि कसं आहे, आपली प्रायोरिटी शिकणं आहे ना. हा असा सगळा टाइमपास करून काय फायदा होणार आहे? ह्या अशा परिस्थितीत फायदा तोट्याचा कोण विचार करतो? अंजली, तिने ना खरं तर बिझनेस केला पाहिजे. हे बघ, कसं आहे ना, आपण सगळेच इकडे आपापलं करिअर बनवायला आलो, अँड आय बिलीव्ह या अशा गोष्टींना फक्त आपल्याला डायव्हर्ट करतात. दॅट्स इट. मला हे पटतंय. नाही, पण आपण जसं पेशंटचा आजार समजून घेतो ना, तसं आपल्याला त्या पेशंटचं मन सुद्धा समजून घ्यायला हवं. हे पण पटतंय मला. ओमकार, तुला सगळंच पटतंय ना? एक काम कर, तू आहे ना खूप जेव, कारण कसं ही भूक तुझी थिंकिंग पॉवर अफेक्ट करते. हे असं काही नाही. उलट डिपिटलं पोटात गेल्यामुळे माझी थिंकिंग पॉवर अजून क्लिअर झाली. अंजली, तुला माहितीये का, आज जेव्हा त्या तीर्थाला माझं म्हणणं कळलं ना, मला कसलं भारी वाटलं यार.